नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्रच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. राज्यात आज मतदान पार पडत आहे आणि मतदान करण्यासाठी नागरिक देखील गर्दी मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र गेल्या वेळेसपेक्षा मतदानाचा टक्का कमी झाल्याचं आपल्याला सकाळपासूनच्या आकडेवारीमध्ये दिसून येते आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मतदान करण्यासाठी नागरिक मुंबईत असतील, पुण्यात असतील, पुण्याहून मराठवाड्यात किंवा मराठवाड्यातून कोकणामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्यांचं जे गाव आहे त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जात असतात. अशातच आता परदेशातून देखील पुण्यामध्ये मतदान करण्यासाठी नागरिक आलेले आहेत. ते परदेशात राहणारे नागरिक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, परदेशामध्ये किती वर्षांनी राहत आहे, आज मतदान करण्यासाठी आला आहात? मी परदेशात म्हणजे दुबईत आहे आणि 3 वर्षापासून बाहेर आहे आणि मतदान करण्यासाठी खास मी परवा पुण्यात आलो आहे आणि आता रिझल्ट बघून 23 तारखेला रिटर्न जायचा प्लॅन आहे. काय संदेश द्यायचा तुम्ही इतक्या लांबून फक्त एका मतासाठी इथपर्यंत आला? नाही, मतदान लोकशाहीचा उत्सव हा मोठा उत्सव आहे. दिवाळीनंतर आपल्याला साजरा करायला मिळणारा मोठा उत्सव आहे. माझ्यासारख्या सगळ्यांनी मतदानाला बाहेर पडावं ही सगळ्यांना म्हणजे विनंती म्हणा, आग्रहपूर्वक विनंती म्हणत आपल्याला 100% मतदान करायचं आहे महाराष्ट्रासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि उज्ज्वल देशासाठी. आज आम्ही जे बघतो आहे बाहेरच्या देशात जी परिस्थिती, आता आपली जी परिस्थिती आहे बिफोर 10 इयर्स आणि आत्ताची परिस्थिती, हे ठराविक तुम्ही पक्षाचे म्हणू शकता. त्याच्यामुळे जो झालेला बदल आहे तो जो दिसतोय तो आपल्याला नेटाने ती पुढे न्यायच्या प्रगतीसाठी वाटचाल पूर्ण करायची. त्याच्यासाठी हक्काने मतदान सर्वांनी करावं यासाठी मी आलेलो आहे. मतदान केलं? मतदान सकाळी 7 वाजता लाईनीत थांबून केलं. माझं साधारण 7:30 वाजता माझं मतदान झालेलं होतं. कुणाला केलं? आता तुम्ही विचारता तर सांगतो, मी डायरेक्ट चंद्रकांत दादा पाटलांना मतदान केलं. आमचे कोथरूडमध्ये चाललेली कामं, त्यांनी केलेला विकास, छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत त्यांचे असलेले विजन आणि माझं एक जवळचं नातं आहे त्यांचं. आमचे भावनिक संबंध आहेत, घरातले संबंध आहेत. मी सांगली आणि ते कोल्हापूर असल्यामुळे, पण मी मूळचा कोथरूडकरच आहे. पण ते जे संबंध आहेत त्या दादांच्या हाकेला ओ देऊन आम्ही सहकुटुंब सगळे आलेलो आहोत. दादाने असं तुमच्यासाठी काय केलं की तुम्हाला दादाच आवडतं? नाही, दादांनी माझ्यासाठी वैयक्तिक सोडा, या कोथरूडमधल्या गोरगरिबांपासून ते उच्च लोकांपर्यंत, म्हणजे माझ्या इथे मी काम करतो, मी जिथे राहतो तो भाग हॅपी कॉलनी आणि गोसावी वस्ती असा दोघांच्या मधला भाग होता. तिथनं CCTV पासून ते ड्रेन लाईनपासून, म्हणजे वैयक्तिक मी दादांना सांगितलं की दादांनी ते काम केलं. असं कुठलंच काम नाही आहे की आम्ही सांगितलं आणि झालेलं नाही आहे. आज तागायत असा हाकेला धावून येणारा नेता, एकदम हक्काचा नेता, म्हणजे एवढ्या मोठ्या मंत्रिपदाचा नेता, 2 नंबरचा महाराष्ट्रातला नेता. पण तो माझ्यासारख्या साध्या माणसाला जे वाटेल ते, म्हणजे जे पॉसिबल आहे ते यंत्रणेतून, जे पॉसिबल नाही ते विदाऊट यंत्रणेतून सुद्धा कामं केलेली आहेत दादांनी. फार लहान लहान, म्हणजे आमच्या कामवाल्या मोलकर्णीला तो सुकन्या समृद्धीचा हप्ता असेल किंवा तिच्या घरी झालेलं मेडिकल नंतर केलेली मदत असेल, भरघोस मदत म्हणजे छोटी मदत नाही, भरघोस मदत दादांनी केली. म्हणजे एक जाणवतं आपल्याला की हा आपला माणूस आहे आणि त्या आपलेपणासाठी आम्ही फक्त आलेलो आहे. कधी जायचं परत आता दुबईला? मी दादांचा गुलाल अंगाला लावून जाणार आहे 23 तारखेला. म्हणजे निकाल लागेपर्यंत थांबायचं? निकाल लागेपर्यंत थांबायचं. काय संदेश द्याल नागरिकांना? काय सांगाल? नागरिकांना एकच सांगेन की हा लोकशाहीचा मोठा उत्सव, चांगला उत्सव आहे. सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं, सगळ्यांनी मतदान करावं. लोक विचारतात दुबईतून येताना तू सोनं आणलेस का, नाणं आणलेस का, दागिना आणलेस का? तर हा सगळ्यात मोठा दागिना आहे आणि हा घ्यायला मी तिकडनं इकडे आलो आहे. तर लोकांनी सगळ्यांनी घरातनं बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं हीच विनंती केली. चंद्रकांत दादा तुम्हाला आमदार व्हावे अशी तुमची इच्छा आहे? दादा मुख्यमंत्री व्हावे हीच इच्छा आहे. परंतु राज्यामध्ये सरकार कुणाचा? सरकार आमचं येणार, दादा मुख्यमंत्री होणार म्हणतोय आता काय 100%. तर एकंदरीत आज मतदान सगळीकडे पार पडतंय आणि मतदानासाठी नागरिक देखील करते. पण गेल्या वेळेपेक्षा आता मतदानाचा टक्का काही कमी दिसतो सकाळपासूनच्या आकडेवारी. नक्कीच मतदानाचा टक्का कमी दिसतोय. त्यामुळेच कार्यकर्ते, नेते मंडळी आणि सगळे पदाधिकारी, आता नेते सगळ्यांना वोटिंगसाठी बाहेर काढतातच आहेत. पण नक्कीच 52 ते 55% कोथरूडचं मतदान होईल आणि 1 लाखाच्या आसपास दादा येतील असा एक चांगला गट फिलिंग वाटतंय. एक शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणूक होती गेल्या काही महिन्याखाली, त्यावेळेस आला होता का मतदान? लोकसभेच्या निवडणुकीला मी मुरली अण्णांना रमणबागेत भेटलो. 13 तारखेला मतदान केलं आणि 8 वाजताच्या फ्लाईटने गेलो. काल सुद्धा मुरली अण्णांना भेटलो. अण्णांना स्पष्ट जाऊन सांगितलं, अण्णा तुमचं मतदान करून गेलो होतो. दादांशीही भेट झाली. दादांनाही सांगितलं आहे तुमच्या मतदानासाठी का चालू आहे आणि 23 तारखेला गुलाल घेऊन जाणार आहे. तर एकंदरीतच पुण्यामध्ये दुबईहून मतदान करण्यासाठी ते नागरिक आलेले आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.